जय सद्गुरू फ्रेंड्स, आज आपण अशा पद्धतीनं रव्याचा नाश्ता बनवणार आहोत। यासाठी आपल्याला 1 वाटी रवा भिजू घालायचा नुसता पाण्यात, न मीठ न काय घालता, आणि 1 टोमॅटो, 2 कांदे, थोडीशी कोथिंबीर, मिरच्या 4-5 चिरायच्यात। आणि आपला असा रवा भिजवून झालेला आहे, 1 तासासाठी भिजवून ठेवलेला आहे। 1 तास भिजवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण चिरून ठेवलेला बारीक कांदा, 2 जे कांदे चिरले ते कांदे, 1 टोमॅटो चिरलेला, आणि मिरची आपण जे 4-5 मिरची चिरलेत ते, आणि आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। आणि हे सगळं सारण आपल्याला मिक्स करायचं आहे। हे टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कांदा वगैरे अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, आपलं सगळं मिक्स झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे धनेपूड, मिरेपूड, आणि आपल्याला यामध्ये मी ही कसुरी मेथी टाकलेली आहे। तुमच्याकडे असली तर टाका, नसली तर काही हरकत नाही। आणि जिरे टाकलेलं आहे। आणि आता हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ पण टाकून घेणार आहे आत्ता, आणि लाल तिखट थोडंसं, आणि थोडीशी हळद पण टाकून घेणार आहे। याआधी सगळं मिक्स करून घेते, आणि थोडासा गरम मसाला, हा मी घरीच बनवलेला आहे, थोडासा गरम मसाला, आणि यामध्ये थोडंसं पाणी अजून ॲड करायचं आहे, आणि मिक्स करून घेतलेलं आहे। आता हळद टाकून घेतलेली आहे मी, आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे। आता आपल्याला तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, त्यामध्ये मी तेल सोडलेलं आहे कढईने, आणि यामध्ये हे आपण मिक्स केलेलं रवा आपण हे टाकून घेणार आहोत, आणि पसरवून घेणार आहोत व्यवस्थित। अशा पद्धतीने गोल पसरवून घ्यायचं ह्याला, तुम्ही बघू शकता। किंवा उलटण्यानं पसरता आलं तर उलटण्यानं पण पसरू शकता। अशा पद्धतीनं आपलं पसरून झालेलं आहे, आणि हा आपला भाजत आलेला आहे, असं बघू शकता आपलं। आणि हे ताट थोडं झाकलेलं आहे। आता आपण याला पलटून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी ह्याला पलटून घेणार आहे। बघा, आपला किती सुंदर असा भाजून झालेला आहे। हे बघा कसा उत्तमातला उत्तम आपला झालेला आहे नाश्ता तयार। तुम्हाला कसा वाटतो तो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आता बघा, हे मी तोडून दाखवते। आपण हा टोमॅटो सॉस सोबत पण खाऊ शकतो। वा, किती सुंदर झाला आहे। व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार। थँक्यू।